नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. एम टेकची रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ती ॲक्टिवेट झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला CET सेलचं होम पेज वरती जायचं आहे तुम्हाला, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यानंतर तुम्हाला एम टेकवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा प्रकारचा एक इंटरफेस येईल. यामध्ये बघा तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेला आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनचं डेटची दिलेली आहे. बघा रजिस्ट्रेशनची डेट दिलेली आहे 9 जुलै 2024 ते 17 जुलै 2024. ठीक आहे. व्हेरिफिकेशनची डेट एक दिवस एक्स्ट्रा आहे 18 जुलैपर्यंत आणि 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर या ठिकाणी चेक युअर इलिजिबिलिटी म्हणून एक टॅब आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही जर स्पॉन्सर्ड कॅन्डिडेट असाल तर याच्यावरती क्लिक करायचं. अदरवाईज तुम्ही जर गेट एक्झाम दिलेली असेल तर नॉन स्पॉन्सर्डवरती क्लिक करायचं. ठीक आहे. गेट एक्झाम दिली असेल तर नॉन स्पॉन्सर्ड, आणि गेट एक्झाम दिलेली नसेल तर स्पॉन्सर्डवरती, कारण स्पॉन्सरशिप. त्यानंतर ग्रॅज्युएशन तुमचं कशामध्ये आहे, BE मध्ये की BTechमध्ये, याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमची ग्रॅज्युएशनची ब्रँच कोणती होती. फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय करूया, या ठिकाणी एक कोणतीही घ्या. ठीक आहे. तर सपोज काय करू आपण, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे घेऊया. ठीक आहे. त्यानंतर गेटमध्ये तुम्ही कोणती म्हणजे ब्रँच सिलेक्ट केलेली होती. ठीक आहे. तर ते सिलेक्ट करायची. सपोज काय केलेलं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. यानंतर चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक करा. याच्यामध्ये तुम्ही किती कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता आणि कोणत्या ब्रँचला ॲडमिशन घेऊ शकता याची पूर्ण लिस्ट जी आहे ही या ठिकाणी तुमच्यासमोर डिस्प्ले होईल. ठीक आहे. तर पूर्ण कॉलेजेस दिसतील तुम्हाला इथे. औरंगाबादचे दिसत आहे, देवगिरी कॉलेज. ठीक आहे. लातूरचं बिडवे कॉलेज आहे ना, आदित्य कॉलेज. बाटूचे आहेत. या ठिकाणी कोणत्या कोणत्या ब्रँच आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर तुमची ब्रँच आणि तुम्ही कोणत्या ब्रँचला एलिजिबल आहात हे टाकायचं आहे. ठीक आहे. सिमिलरली B फार्मसीच्या स्टुडंटने पण असंच करायचं आहे. B फार्मवरती क्लिक करा. तुमची जी ब्रँच होती ते तर B फार्मच राहणार आहे. याच्यामध्ये तुम्ही सपोज काय केलं, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही दिलेलं असेल. ठीक आहे. तर चेक एलिजिबिलिटीवरती क्लिक केल्यानंतर तुमचे कॉलेज या ठिकाणी येतील. ठीक आहे. कॉलेज आणि तुम्ही ब्रँच एवढ्या कॉलेजला तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे बघा, स्पॉन्सर्ड जर असाल तर स्पॉन्सर्डवरती क्लिक केल्यानंतर BE BTechवरती जा. तुमची जी ब्रँच असेल कोणतीही ब्रँच, या ठिकाणी सपोज आपण काय करूया, मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेऊया. मेकॅनिकल इंजिनिअरिंग चेक एलिजिबिलिटीवर क्लिक केलं तर पूर्ण जेवढ्या ब्रँच आहेत मेकॅनिकलच्या सर्व ब्रँच आलेले आहेत विथ कॉलेज. ठीक आहे. भरपूर सारे ऑल युनिव्हर्सिटीचे महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रातील कॉलेज या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची एलिजिबिलिटी चेक करा. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवून अपलोड करेल. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही एलिजिबिलिटी चेक करा. रजिस्ट्रेशन करायची घाई करू नका, आहे ना, कारण या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट डेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिसेल इथे. ठीक आहे. फायनल मेरिट लिस्टपर्यंत की 18 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन करायचं आहे, 17 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे, 17 तारखेला 5 वाजेपर्यंत. तर 17 तारीख म्हणजे जवळपास भरपूर आपल्याकडे 8 दिवस दिलेले आहेत. 8 दिवसामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. ओके. तर एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर अकॅडमिक 2024 याच्यावरती क्लिक करा.
आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ब्राउचरमध्ये पूर्ण टोटली इन्फॉर्मेशन मिळेल. त्याचनंतर इथं नोटिफिकेशनमध्ये जर क्लिक केलं तुम्ही तर काही जे नोटिफिकेशन आलं असेल आहे ना, तर त्याची पूर्ण नवीन नोटिफिकेशन आलं तर या ठिकाणी अपडेट होईल. न्यूजमध्ये सेम. डाउनलोडमध्ये बघा, सध्या तरी काहीच नाही आलेलं आणि किंवा काही आला तर चेक करा. आता कॉन्टॅक्ट तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला याच्याशी रिलेटेड टेक्निकल असेल किंवा काय, या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर पण दिलेला आहे, एक मेल आय डी पण दिलेलं असेल. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट असेल तर काही करू शकता. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये द्यायची आहे. मी तुम्हाला पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून त्याचा व्हिडिओ आज रात्री जमला तर करेल, अदरवाईज उद्या सकाळपर्यंत तुम्हाला अवेलेबल झालेला असेल. ठीक आहे. जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही जॉईन करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.